रायगडात नव्या बुद्ध लेणीचा शोध, बुद्ध वारसाला नवे रूप. बीड खुद्द गावाच्या डोंगराळ रांगेत मिळालेलं बौद्ध संस्कृतीचं नवं दालन स्थानिक लेणीला मिळाले आहे. संशोधनाचे रूप. सम्राट अशोक जयंतीनिमित्त श्रमदान मोहिमेत 45 लेणी संवर्धकांचा सहभाग. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील बीड खुद्द गावाच्या डोंगराळ रांगेत बौद्ध संस्कृतीचं नवं दालन मिळालेलं आहे. MBCPR संस्थेने शोधलेलं प्राचीन बुद्ध लेणं, ज्यामुळे इतिहासप्रेमींमध्ये आणि बौद्ध अनुयायांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या लेणीमध्ये एक भुकी निवास आहे. समोरून दर्शनी भाग, आतला आसन भाग यांची मोजणी करण्यात आली असून विशेष म्हणजे येथे 2 शिलालेख सापडले आहेत. एका शिलालेखात मलसरी, गिरण, कोसकाने, पुसोदो आणि दुसऱ्यामध्ये सिंहभर कंसात क अशी अक्षर स्पष्ट दिसत आहेत. गावकऱ्यांना ही लेणी पूर्वीपासून माहिती होती, मात्र पांडवकालीन समजुतीमुळे याकडे दुर्लक्ष झाले. गणेश केदारी आणि राकेश गायकवाड यांच्या पुढाकारामुळे MBCPR संस्थेने 3 नोव्हेंबर 2024 या ठिकाणी पाहणी केली. 6 एप्रिल 2025 रोजी सम्राट अशोक जयंतीनिमित्त येथे श्रमदान मोहीम राबवण्यात आली. झाडझुडूप काढणं, दगड हटवणं, समोरून जागा समतल करणं ही कामं महाराष्ट्रातील विविध भागांमधून आलेल्या 45 लेणी संवर्धकांनी पार पाडली. या लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी डोलवरी स्थानकावरून बीड खुद्द गाव गाठावं लागतं. सारनाथ बुद्ध विहाराजवळून स्थानिकांच्या मदतीने डोंगर चढून लेणीपर्यंत जाता येतं. या लेणीचा शास्त्रशुद्ध अभ्यास संवर्धन झाल्यास खालापूर तालुक्याचं नाव देशभरात उजळू शकतं. बौद्ध इतिहासाच्या नव्या पानाची सुरुवात आणि ती सुरू झाली. रायगडाच्या डोंगरात हा केवळ एक शोध नाही, तर संवर्धकांची आणि जागृतीची मोहीम आहे असं म्हटलं जातंय. खुर्द या गावी एक अशा ठिकाणी आलो आहोत जिथे हजारो वर्षापूर्वीचा एक वारसा आपली कित्येक वर्षापासून उन्हातानात पावसाचे मारा सहन करत आपली वाट पाहत होता. ते म्हणजे ही असलेली बौद्ध लेणी. आता आपण याला बौद्ध लेणी का म्हणतो याचा एक मोठा पुरावा इथं असा आहे की ते 2 शिलालेख आहेत. दोन्ही शिलालेख सुस्थितीत असून ते वाचण्यायोग्य आहेत. त्याचा आम्ही लवकर उकल मीडियावरती करणार आहोत. तर आमचा असा इथे मागील 3 महिन्यापासून सततचा वावर होता. आमचे बंधू गणेश केदारी आणि आमचे राकेश गायकवाड यांनी याची माहिती आमच्या समोर MBCPR समोर आम्ही काम करतो. त्यांनी आमची जी आतापर्यंत आम्ही अनेक लेण्यांबद्दल माहिती बाहेर काढलेली असताना जेव्हा चर्चेतून राकेश गायकवाड यांनी गणेश केदारशी चर्चा करता कळलं की त्यांच्या गावात एक लेणी अशी आहे आणि त्यांनी प्रत्यक्षात 20 वर्षापूर्वी एकदा आले होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा इथे भेट दिली. त्यांनी याचे फोटो आम्हाला पाठवले. त्यांना आम्ही कन्फर्म झालं की लेणी बुद्ध लेणी आहे. ही वास्तू बुद्ध विरासत किंवा वारसा दाखवण्यात आहे. त्यानंतर आम्ही पुन्हा 2-3 भेटी दिल्या. त्यातून आम्ही याच्यात बराच अभ्यास केल्यानंतर कळलं की ते शिलालेख धम्मलिपीतील अशोकन स्क्रिप्ट मध्ये आहेत. त्याचे चांगले वाचण्याचा प्रयत्न करून आम्ही आता तो करत आहोत. आणि आज आम्ही इथे एक 3 महिन्याच्या प्रयत्नानंतर आम्ही जे ठरवलं होतं की ते जरी एक लेणीची पुरातत्व खात्यात नोंद नाहीये, तर मग अशा अनेक नोंद असलेल्या लेण्या आहेत महाराष्ट्रामध्ये जिथे सर्व बुद्धिझमचे सिम्बॉल्स आहेत, स्तूप आहेत, शिल्प आहेत, शिलालेख आहेत. तरी देखील तिथे हिंदू किंवा इतर धर्मियांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहेत. रोज तिथे नवीन ते काहीतरी उपक्रम करून तिथे त्यांचे अतिक्रमण स्थापित करायचा प्रयत्न करतात. त्याच्यावर कोणाची बंदी नाहीये. जर ती वास्तू पुरातत्व खात्याला नोंद आहे, त्याच्यावर पुरातत्व खातं काम करत आहे, तिथे त्यांना त्यांचे फॅसिलिटीज पुरवत आहे, तरी देखील जर ती अवस्था त्याची दुरावस्था होत असेल तर विचार करा. जरी लेणी इतक्या वर्ष अनामिक होती, लोकांना माहीत म्हणजे गावच्या लोकांना माहित होती, पण त्याच्यात त्यांना काहीतरी वेगळंच भागडकत्ता केलेल्या होत्या. त्यामुळे त्यांना काही विशेष वाटत नव्हतं. पण मग जरी आता जर आम्ही बाहेर आणतोय आणि आम्ही आमच्या या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतोय, तर नक्कीच त्याच्या आधी आम्हाला ह्या लेणीचं जे रूप आहे हे थोडंफार बदलावंच वाटलं. आणि आम्ही ते जे काही बदललं आहे ते बुद्धींच्या रिलेटेडच केलं आहे. तुम्ही मागे बघायला एक स्तूप आहे. तुम्ही हा स्तूप पाहिला, तुम्हाला वाटेल हा स्तूप किती वर्षापासून इथं आहे, पण असं काही नाही. हा स्तूप आम्ही छातीठोकपणे सांगतो की आम्ही स्तूप आज बनवलाय, आत्ता बनवलाय. त्याच्या पाठी एक कारण आहे की आज काल आपण जगभरात भारतभरात अनेक ठिकाणी सम्राट अशोक जयंती साजरी केली. आमचाही मानस कालचा होता, परंतु आम्हाला हा बनवण्यासाठी वेळ कमी पडत होता, म्हणून आम्ही तो आज कार्यक्रम घेतला. अनेक लोकांनी आता नव्याने सुरू केलेत अशोक सम्राट जयंती साजरी करण्याचा.
कोणी स्टेजवर करतंय, कोणी एरियात करतंय, कोणी हॉलवर करतंय, तर कोणी एका गल्लीबोळात करतंय. पण आमचा हा वेगळा हेतू होता की आम्हाला लेणीवरच साजरा करायचा आहे. आणि आज इतकं छान औचित्य साधलंय. आपल्यासोबत आपण बघतो की जवळजवळ 50 ते 60 लेणी अभ्यासक आहेत, लेणी संवर्धक आहेत, काही महिला आहेत आणि एकही व्यक्ती एका ठिकाणची नाही. इथे अनेक ठिकाणून वेगवेगळ्या ठिकाणून लोक आलेले आहेत आणि हे एकाच धारणेने आले की सम्राट अशोक जयंती लेणीवर साजरी व्हावी आणि ती चांगल्या पद्धतीने व्हावी. आणि आमचा तो हेतू आज पूर्णपणे साध्य झालेला आहे. थोडक्यात अधिक माहिती तुम्हाला आनंद सर आणि गणेश जसं की सरांनी सांगितल्याप्रमाणे मागील 3 महिन्यापासून सर्वजण हा जो काही स्तूप आहे किंवा या लेणीचा जो काही चेहरा वगैरे आहे तो बदलण्यासाठी प्रयत्न करत होते. मागील 3 महिन्यामध्ये या लेणीवरती साधारणपणे 15 दिवसांनी एक चक्कर होत होती. लेणीचा जो परिसर आहे तो गावापासून साधारणपणे 2 किलोमीटर अंतरावरती. इथे येण्यासाठी जी रस्ता आहे तो बिकट रस्ता आहे. इथे जे काही सदस्य आले होते अगदी 2 दिवसापासून इथे स्थायिक सदस्य राहिलेले आहेत. त्यांनी येताना रस्त्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, इथे पाणीपुरी नसल्यामुळे पाण्याची व्यवस्था नाही, पाणी वगैरे आणून या सर्व गोष्टी बाहेरून आणून इथे हा स्तूप तयार केला. हा स्तूप तयार करण्यासाठी भरपूर कष्ट सर्वांनी घेतलेले आहेत. आतापर्यंत ही जी लेणी आहे ही लहानपणापासून गेली 40 वर्षापासून ही माझ्या जन्म झाल्यापासून बघतोय मी. 2003 मध्ये मी या लेणीवरती आलो होतो, परंतु त्याचा अभ्यास नसल्यामुळे, या लेणीचं माहिती नसल्यामुळे ही लेणी तशीच पडून होती. पण ज्यावेळेस MBCPRच्या टीममध्ये राकेशजी गायकवाड आणि त्यांच्या टीम बरोबर जेव्हा मी इथं आलो, त्यांच्यावर फिरायला लागलो, तेव्हा लेणी काय असते, लेणी संवर्धन काय असते हे माहीत झालं. तेव्हा लेणीबद्दल तुमच्या टीमशी मी संपर्क साधला आणि टीमने त्या लेणीला भेट दिली आणि ती लेणी बुद्ध लेणी म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. ही झालेली प्रसिद्ध लेणी खऱ्या अर्थाने मी MBCPRच्या टीमचे सर्वांचा धन्यवाद देतो की त्यांनी लेणीला येऊन भेट दिली आणि चांगल्या प्रकारे स्तूप या ठिकाणी बांधलेला आहे. आणि सर्वांनी कष्ट करून या स्तूपाची जपणूक करण्याचं काम या आमच्या ग्रामस्थांचं असणार आहे आणि ते नक्की करणार आहेत. आणि पुढे या ठिकाणी त्याची जतन करण्याचं खऱ्या अर्थाने संकल्प आम्ही करतो. धन्यवाद. व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.